नाही. पण आता यात दोषी जर ठरवायचं असेल तर मग हे गोखले आणि बडेकरांना धरावं लागेल. तुम्ही नाही, नाही. मुली जर मोहळावर करताय त्यांच्या विरोधात काय पुरावे तुमच्याकडे हे आहेत? काय पुरावे ना, बडेकरला पार्टनर आहेत ते, गोखलेंना पार्टनर आहेत आणि हे पार्टनरशिप आहे. आणि त्यांनी असं म्हटलं का मी यांच्यावर कारवाई करतो, ते आत्ता बनवते त्यांनी घेतलंय, ते असं आहे ते तसं आहे, मग जैन समाज माझा आहे मग मी त्यांच्यावर, हे सगळं खोटं आहे. हे जनतेला लुटायचं काम, ही टेंडर प्रक्रिया चुकीची. याच्यामध्ये त्यांनी हे म्हणलं पाहिजे की मी रद्द करून याच्या फौजदारी करू, असं ते बोललेत का? बोलू द्या ना त्यांनी एकदा. आता पुढची धर्मदा आयुक्तांचा थोडं काय व्हायला मगाशी धर्मदा आयुक्तांचा तो काय बोलताय? आता हे तर पहिली गोष्ट, धर्मदा आयुक्तांनी याच्यामध्ये किती त्रुटी ठेवल्यात हा महत्वाचा भाग आहे. पहिलं पुणे धर्मदा आयुक्तांकडून हा विषय जायला पण होता. याच्यामध्ये 3 टेंडर आले तर धर्मदा आहे त्यांनी याच्यामध्ये परत फेर टेंडर मागवायला पाहिजे की मुदत वाढवून द्यायला पाहिजे. कारण 2 टेंडर हे त्यांच्या ह्याच्यातच बसत नाही नियमावलीमध्ये, तर हे 2 पहिले रद्द करून एकच राहिलं होतं, परत टेंडर द्यायला पाहिजे. एवढं जर धर्मदा आयुक्ताच्या डोक्यात गेलं नसेल तर मग ह्याच्यावर कोणाकोणाचं प्रेशर आपलं लक्ष देत आहे. ज्या पद्धतीने हे सगळं ठरल्यानंतर झालं त्याचा वेग जर पाहिला तर सर्वसामान्यांनी एखादा कागद काढायला 2-2 महिने लागतात. ही जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया असू दे किंवा बँकेमधून लोन घेणं असू दे, हे सगळं एका विशिष्ट कालावधीत झालंय आणि फास्ट झालंय. यामध्ये कोण नेमकं तुम्हाला वाटतंय की कोणाची